भावी केंद्रीय मंत्री अनंत गीते बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। नेमकं प्रकरण काय? रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 7 मे रोजी पार पडली। मतदार राजाने आपल्या मतदानाचा हक्क बजावून पसंतीच्या उमेदवाराला मत दिलंय। 4 जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यात ही मुख्य लढत मांडली जात असतानाच गोरेगाव बस स्थानकाबाहेरील इमारतीवर एका अतिउत्साही शिवसेनेच्या कार्यकर्त्याने थेट बॅनर लावून सगळ्यांचं लक्ष खेचून घेतलंय। या बॅनरवर असा मजकूर आहे की भावी केंद्रीय मंत्री श्री अनंतजी गीते साहेब बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। या अतिउत्साही कार्यकर्त्याने निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच गीतेंना बहुमताने विजय झाल्याच्या शुभेच्छा दिल्यात। एवढ्यावरच न थांबता भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख सुद्धा केलाय। निकालाआधी शुभेच्छा देणाऱ्या या कार्यकर्त्यानं स्वतःचा फोटो बॅनरवर लावत निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत यादव असं आपले नाव देखील टाकत सहसंपर्क तालुका प्रमुख म्हणून आपलं पद देखील टाकलंय। निकाल लागण्याआधीच अशा प्रकारचा बॅनर लावून विजय झाल्याच्या शुभेच्छा देणं सध्या तालुक्यात चांगला चर्चेचा विषय बनलाय। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।